शासकीय कार्यालयांमध्ये स्वच्छतागृहांची स्थिती अतिशय दयनीय आहे। या संदर्भात लोकशाही मराठीनं मोहीम हाती घेतली आहे। पुण्यातील हडपसर क्षेत्रीय कार्यालयामध्ये महिला प्रसाधनगृह चक्क कुलूपबंद आहेत। येथे कामानिमित्त दिवसाभरामध्ये शेकडो महिलांची ये-जा असते। स्वच्छतागृहाअभावी त्यांची कुचंबणा होते आणि याबाबत क्षेत्रीय अधिकारी बाळासाहेब ढवळेंनी महिला शौचालय तातडीने दुरुस्त करून खुलं करणार असल्याचं आश्वासन दिलंय। मात्र त्यांनी लोकशाही मराठीच्या कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिलाय। तर क्षेत्रीय कार्यालयाच्या परिसरातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांनी। पाहूयात। मी सध्या पुण्यातील हडपसर क्षेत्रीय कार्यालय या ठिकाणी आहे आणि आपण बघतोय की या ठिकाणी शेकडो जे नागरिक आहेत दररोज या ठिकाणी कामाच्या निमित्ताने येत असतात। अनेक महिला भगिनी सुद्धा या ठिकाणी येत असतात, परंतु या ठिकाणी क्षेत्रीय कार्यालयाच्या आवारामध्ये असलेलं महिलांचं शौचालय मात्र आपल्याला बंद अवस्थेत दिसत आहे। या दोन्ही शौचालयाच्या दरवाजाला कुलूप या ठिकाणी आपल्याला दिसत आहे। महिला ज्या आहेत त्या वेगवेगळ्या कामाच्या निमित्ताने या कार्यालयामध्ये येत असतात, परंतु ज्या ठिकाणी महिलांचं हे कार्यालय आहे त्या कार्यालयाला कुलूप लावण्यात आलेलं आहे आणि त्याच्या बाजूला जर आपण पाहिलं तर या ठिकाणी राडा रोडा सुद्धा आपल्याला दिसत आहे। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जे आहेत या ठिकाणी राडा रोड आपल्याला पाहायला मिळत आहे आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं की त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला अनेक महिला भगिनी या ठिकाणी कामाच्या निमित्ताने आधार कार्ड काढण्याच्या निमित्ताने येत असतात, परंतु या ठिकाणी शौचालय मात्र आहे ते बंद अवस्थेत आपल्याला दिसत आहे। लोकशाहीसाठी चंद्रशेखर भांगे, हडपसर, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।